नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्वारीकडे आलो आहोत. हे बघा, ज्वारी जी आहे ती वाळत आहे. काही थोडेफार प्रमाणात वाळली, काही ओली पण राहिली. काठण या साईडला जी आहे ती थोडीफार पानं ओली आहेत आणि आता परिपक्व पण होत आहेत. हे बघा, वाऱ्यानं जी आहे ती पडलेली आहे. बघ, या ठिकाणी मध्ये दिसत आहे काही काही ठिकाणी वाऱ्यानं पडली आहे ती. हे बघा, कणीस या प्रकारे काही ठिकाणी लहान मोठी हे आपण बघू शकतो. या 8 दिवसामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये काढणीला येईल. वारा भरपूर सुटल्यामुळे हे बघा, मध्ये या ज्वारी जी ती आडवी पडलेली, कारण 8 दिवसा अगोदर वारा भरपूर येऊ लागला आणि पाऊस पण पडू लागला. पाऊस तर आपल्या इकडं नाही पडला हिंगोली जिल्ह्यात, पण वारा खूप येऊ लागला, त्यावेळेस ते पडले नाही. हे जे आहे ते आपण 10 किलो पेरलेली. या साईडने पण दिसत आहे, वाऱ्यामुळे हे झाली. हे बघा, पडलेली मध्ये, काय मध्ये पण खूप पडली. याला आपण स्प्रिंकलरनं 2च पाणी दिलेले आहेत, तरी आपण कणीस बघू शकतो. कणीस ठीकठाक आहे आणि काही दाट पेरल्यामुळं थोडं बारकोळ पण राहिले, तरी आपल्याला त्याचा कडबा होणारच आहे. कारण यावर्षी ज्वारी लागवड कमी आहे आणि अति थंडीमुळे जी ज्वारी आहे ती बऱ्याच ठिकाणी वाढ नाही झाली आणि त्याच्यावर रोग पण पडला होता थंडी असल्यामुळं. आपली पण थंडीमध्ये सापडलीच होती, तरी पण आपल्याला काही तेवढा रोग काय आला नाही. फक्त एकदा रोगर फवारलं होतं आपण, मावा आलता आणि 2 वेळेस पाणी दिलं, बस तेवढंच काय आहे ते. 2 पाणी आणि एकदा फवारणी एवढ्यावर चाललेली आहे आपली. तर असंच शेतकरी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये भेटू. चॅनल आवडले असतात लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. जय जवान जय किसान.